नमस्कार. तर अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की पल्लवी अशोक मामाला विचारते की मग येताय ना माझ्याबरोबर दुबईला. अशोक मामा विचारतात की कोण, मी? आणि थोडंसं थांबतात आणि म्हणतात की येईन की. आता पल्लवी खुश होऊन अशोक मामांकडे बघायला लागते. अशोक मामा म्हणतात, अगं अशी बघतेस काय माझ्याकडे? मला खरंच यायचं आहे, येईन मी. वेणू मला म्हणाली होती की दुबई फार छान आहे म्हणून, त्यामुळे मला नक्की यायचं आहे. आणि पल्लवीकडे बघून म्हणतात, आता काय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? पल्लवी खुश होऊन म्हणते की चला मग तुमची बॅग भरायला घेऊया, उद्या परवा निघूया. अशोक मामा म्हणतात, एवढ्या लवकर? नाही, असं काय नाही, म्हणजे येईन मी परत एकदा. पल्लवी म्हणते की मग आता का नको? अशोक मामा म्हणतात की असं काही नाही आहे गं, पण आजच्या पेपरमध्ये माझा राशी भविष्यामध्ये असं आलं होतं, आजचा दिवस विमान प्रवास टाळा. पल्लवी म्हणते, आजच्या पेपरमध्ये ना, आजचा दिवस संपला, मी उद्या परवाबद्दल बोलते. अशोक मामा म्हणतात, पण मी एका दिवसामध्ये कसा निघणार इथलं सगळं सोडून? पल्लवी म्हणते, बाबा इथे काय अडणार आहे तुमच्याशिवाय? अशोक मामा म्हणतात, ते बल्ब बदलायचं आहे बाथरूमचा आणि ते गव्हाचे पीठ आणून ठेवलं आहे. मी महिनाभर इथे नसलो तर खराब होईल ना ते संपलं की मी येतो. पल्लवी म्हणते, ठीक आहे, तुम्ही मला ना एक तारीख सांगा, त्या तारखेचं मी तिकीट बुक करते. अशोक मामा म्हणतात, नाही, आधीपासूनच एवढं महाग तिकीट काढायचं नाही, उद्याचा काय भरोसा, माझं पोट बिघडलं तर? म्हणजे आता तसं काय नाही आहे, पण समजा बिघडलं तर कसं करू मग मी एवढा प्रवास? तर पल्लवी थोडीशी शांत होते आणि म्हणते की बाबा खरं सांगा, तुम्हाला आम्ही आवडत नाही ना? अशोक मामा हसत म्हणतात, नाही गं, तसं नाही, शेवटी तुम्ही माझेच आहात सगळे, मग तुम्ही मला आवडणार नाही असं कसं होईल? पल्लवी विचारते की मग प्रॉब्लेम काय आहे? अशोक मामा म्हणतात की प्रॉब्लेम नाही आहे गं, माझा प्रॉब्लेम तुम्हाला कदाचित प्रॉब्लेम वाटणार नाही. पल्लवी म्हणते की म्हणजे भैरवी तिकडे आहे म्हणून तुम्ही येत नाही आहे, तुम्हाला नाही आवडत ना ती? अशोक मामा म्हणतात की काय संबंध, तुझी बहीण असल्या व्यतिरिक्त माझं तिच्याशी काहीही म्हणणं नाही आहे, तिने केव्हाही यावं आणि केव्हाही जावं, माझा काय संबंध असणार? पल्लवी म्हणते की जाणार आहे 4 दिवसांमध्ये परत ती, पण तुम्ही चला ना आता. अशोक मामा म्हणतात की तू मागेच का लागली आहेस एकदम? पल्लवी म्हणते, कारण तुम्हाला इथे एकटं वाटतं आणि ते मला आवडत नाही, मला खूप वाईट वाटतं. अशोक मामा म्हणतात की मला एकटं वाटतं, कोणी सांगितलं तुला? पल्लवी म्हणते की अहो काल रात्री नाही का तुम्हीच मला फोन करून सांगितलं की एकटं वाटतंय म्हणून. अशोक मामा म्हणतात, ते होय काल रात्री, पण आज नाही वाटत. पल्लवी म्हणते, ते मी इथे आहे म्हणून, मी निघून गेले की मग? आणि तुम्ही ईश्वर काकांशी का नाही बोलत? अशोक मामा लगेच विषय चेंज करत म्हणतात की जेवणाचं काय करायचं आहे? पल्लवी म्हणते, बाबा तुम्ही विषय नका बदलू. अशोक मामा म्हणतात की आपण या विषयावरती नंतर बोलूया, असं म्हणून ते तिथून निघून जातात. आता यानंतर आपण पाहतो की अशोक मामा त्यांच्या रूममध्ये एकटेच बसलेले असतात. तेव्हा त्यांना वेणुताई आल्याचा भास होतो. वेणुताई त्यांना म्हणतात की सारखी पळत असताना. अशोक मामा हसत म्हणतात, काहीही काय बोलतेस, मी कशाला पळू? वेणुताई अशोक मामांजवळ बसत म्हणतात की ती एवढं म्हणते तर जाऊन या ना थोडे दिवस. अशोक मामा म्हणतात की आता तिला जे सांगितलं तेच परत तुला सगळं सांगायचं का? वेणुताई म्हणतात, तिला जे सांगितलं नाही आणि सांगू शकणार नाही ते मला सांगा, का तुम्ही अमितकडे जात नाही? अशोक मामा म्हणतात, काय आहे ना, प्रत्येकाची एक जीवन पद्धत असते आणि ती मोडायला मला आवडत नाही. वेणुताई म्हणतात, एवढंच कारण नाही, अजून काहीतरी आहे? अशोक मामा म्हणतात की हो आहे, मला ना लहान मुलांबरोबर बोलायला हल्ली भीती वाटते. हे ऐकून वेणुताई हसायला लागतात. अशोक मामा म्हणतात, आता हसायला काय झालं, जे आहे ते आहे. आता काही लोकांना पाणी लांबून बघायला आवडतं, पण मला पाण्यात उतरायला मात्र भीती वाटते. हे तसंच आहे, मुलं माझी आहेत, माझं त्यांच्यावर प्रेम आहे, मला त्यांच्याबद्दल कौतुक वाटतं, सगळं आहे, पण मला घाबरायला होतं. वेणुताई म्हणतात की मुलं कधी काय बोलतील, कधी काय प्रश्न विचारतील, कशी वागतील, काही सांगता येत नाही, म्हणून ना. अशोक मामा म्हणतात, वेणू मला माहिती आहे, मी लोकांना फारसं आवडत नाही, मला भीती वाटते की मी नातवंडांना पण आवडेन असं झालं तर, ज्यांना मी कधी पाहिलं नाही, ज्यांच्याबरोबर मी कधी राहिलो नाही, माझा स्वभावही माहीत नाही आहे त्यांना, अशा नातवंडाबरोबर राहणं म्हणजे माझ्यासाठीच नाही तर त्यांच्यासाठी पण अवघड होऊन बसेल, त्यामुळे लांबूनच दुरावा असलेला बरा. लोकांना माझं वागणं अति वाटतं, मी हेकेखोर वाटतो, हट्टी आग्रही वाटतो. वेणुताई म्हणतात, मग बदला की थोडं स्वतःला. आता अशोक मामा म्हणतात की परफेक्ट गोष्ट बदलायची गरज नसते आणि बदलावंसं वाटेल ती गोष्ट परफेक्ट नसते, म्हणून बदलावी लागते. आता मला स्वतःला बदलायचंच नाही आहे. आणि म्हणतात, देव करो आणि तशी वेळ माझ्यावर न येवो. नंतर आपण पाहतो की दुसऱ्या दिवशी सकाळी पल्लवी आणि अशोक मामा गार्डनमध्ये राऊंडला गेलेले असतात. पल्लवी चालत चालत त्यांच्याशी गप्पा मारत असते. अशोक मामा पल्लवीला म्हणतात की चालताना बोलायचं नसतं, फक्त चालायचं असतं. राऊंडला आलो आहे ना आपण की बागेमध्ये फिरायला, तितक्यात पल्लवीला अमितचा कॉल येतो. अमित विचारतो की तू आहेस कुठे आता? त्यावर पल्लवी सांगते की मी आणि बाबा वॉकला आलो आहे.
अशोक मामा मध्येच म्हणतात की नाही, घराच्या बाहेर येऊन गप्पा मारतोय, बोर झालो ना घरामध्ये बसून. पल्लवी अशोक मामाकडे फोन देते आणि म्हणते, बाबा अमितला तुमच्याशी बोलायचं आहे. अमित थोडासा घाबरत आणि अडखळत म्हणतो की गुड मॉर्निंग बाबा. अशोक मामा म्हणतात की सुप्रभात. अमितला विचारतात की दात घासलेस का. अमित अशोक मामांना विचारतो की तुमचं आणि पल्लवीचं बोलणं झालं आहे का. अशोक मामा पल्लवीला म्हणतात, म्हणजे तू मला इथून घेऊन जायच्या मिशनवर आली होतीस का. मला वाटतं सहज आली होतीस. अमित विचारतो की तुम्ही येताय ना बाबा. तितक्यात समा तिथे येते आणि अमितच्या हातातून फोन घेत आणि पल्लवीला विचारते की मम्मा माझ्या सायन्सच्या नोट्स कुठे ठेवल्या आहेत आणि तू का माझ्या बॅग्स ठेवायला जातेस. मला काहीच सापडत नाही आहे, मला पसारामध्ये सगळं सापडतं. तू नेक्स्ट टाईमपासून ना माझं काही आवरत जाऊ नकोस. समाचा आवाज ऐकून अशोक मामा पल्लवीच्या हातातून फोन घेतात आणि म्हणतात, जरा टापटीप राहायला शिक, आईला कामाला लावू नकोस. तितक्यात भैरवीसुद्धा तिथे येते आणि ताई आहे का असं म्हणून समाच्या हातातून फोन घेते. अशोक मामा आणि भैरवी दोघेही एकमेकांना बघून थोडेसे शांत होतात. अशोक मामा भैरवीला विचारतात की कशी आहेस. भैरवी सांगते ठीक आहे आणि म्हणते की ते ताईशी बोलायचं होतं थोडं. मग अशोक मामा पल्लवीकडे फोन देतात आणि पुढे निघून जातात. यानंतर आपण पाहतो की एक व्यक्ती अशोक मामांची चौकशी करत त्यांच्या घरी येते. तेव्हा फुलराणी दरवाजा उघडते. ती व्यक्ती सांगते की मला सरांना भेटायला आलोय, मी माझगावकर सरांना भेटायला आलोय. फुलराणी आश्चर्याने विचारते की मामांना. कमालच आहे. आणि सांगते की ते आता घरात नाही आहेत, बाहेर गेले, तुम्ही नाव सांगून जा आणि नंतर या. ती व्यक्ती म्हणते की मी थांबलो तर चालेल का, सर ओळखतात मला. फुलराणी म्हणते की मी ओळखत नाही, तुम्हाला परवाच बिल्डिंगमध्ये चोरी झाली आहे, उगाच ते डोकं खातील माझं, बाहेरच थांबा. ती व्यक्ती म्हणते की अहो ताई, जुनी ओळख आहे आमची, हवं तर मी फोन लावून देतो त्यांना. फुलराणी विचारते की नाव काय तुमचं. ती व्यक्ती सांगते की विक्रांत. तेव्हा फुलराणी त्यांना आतमध्ये घेते. यानंतर आपण पाहतो की अशोक मामा वॉक करून एका ठिकाणी बसतात. तेव्हा पल्लवी शहाळ घेऊन तिथे येते आणि अशोक मामांना विचारते की बाबा तुम्ही भैरवीवर अजूनही चिडलेले आहात का. अशोक मामा विचारतात की नाही चिडलो तिच्यावर, चिडायचं कारणच काय. पल्लवी म्हणते फोनवर काही बोलणं झालं नाही ना म्हणून. अशोक मामा म्हणतात की विचारलं ना कशी आहेस आणि असेही गप्पा मारत बसायला मला जमत नाही. तीच उलट बोलली नाही माझ्याशी, राग तिच्या मनामध्ये आहे, माझ्या नाही. पल्लवी म्हणते की लहान आहे बाबा ती अजून. अशोक मामा म्हणतात काय आहे ना पल्लवी, या वयात अर्धं जग हे आपल्यापेक्षा लहानच असतं, त्यामुळे समजून घेण्याची जबाबदारी आमच्यावरच येते. पण समोरच्याने काही विचार करायला नको का याबद्दल. तितक्यात ईश्वर काकासुद्धा तिथे येतात. अशोक मामा लगेच तिथून जायला लागतात. पल्लवी त्यांना थांबवत म्हणते की बाबा असं काय करताय. आणि ती ईश्वर काकांना विचारते की काय म्हणताय ईश्वर काका, बसा मी शहाळ आणते. ईश्वर काका मुद्दाम अशोक मामांना ऐकू जाईल असं मोठ्याने म्हणतात, काल ना किशोर कुमार यांच्या स्मरणार्थ गाण्याचा कार्यक्रम होता. आणि पल्लवीला म्हणतात की आज पण आहे बरं का, आज सतार वाजवण्याचा कार्यक्रम आहे, येतेस का तू. पल्लवी म्हणते मी नाही, बाबा येतील ना. ईश्वर काका म्हणतात की हो तिकीट आहे माझ्याकडे अशोक मामा, मी घरी चाललो आहे असं म्हणून तिथून जायला लागतात. पल्लवी त्यांना थांबवत म्हणते की बाबा अहो आत्ताचं नाही, ते रात्रीचं म्हणतायत. पण अशोक मामा काही न बोलता तिथून निघून जातात. ईश्वर काका पल्लवीला म्हणतात की गैरसमज झाला आहे, एवढा समजवण्याचा प्रयत्न करतोय पण काही केला दूर होत नाही आहे. यानंतर आपण पाहतो की पल्लवी अशोक मामांना समजावत असते की बाबा ऐका ना, ईश्वर काकांना तुमच्याशी बोलायचं आहे, सोडून द्या ना. अशोक मामा म्हणतात की दिलं आहे ना, सोडूनच दिलं आहे. पल्लवी म्हणते की बाबा त्यांची काहीही चूक नाही आहे हो. ते बोलत बोलत पार्किंगच्या ठिकाणी येतात. तिथे विक्रांतची म्हणजे अशोक मामाच्या घरी आलेली त्या माणसांची बाईक असते, जी मध्येच लावलेली असते. अशोक मामा वैतागून त्या बाईकजवळ जातात आणि म्हणतात की मध्येच लावली आहे ही बाईक, ही सोसायटीमधल्या कोणाची नसणार, ही बाईक बाहेरून आली आहे, कशी लावली आहे बघ, आता जाणाऱ्या माणसाने जायचं कसं, वॉचमॅन कुठे गेला आहे असं म्हणून ते बिहारीला आवाज द्यायला लागतात. पण राजबिहारी काही येत नाही. अशोक मामा पल्लवीकडून तिच्या केसातील पिन घेतात आणि त्या बाईकच्या टायरमधील हवा काढतात आणि म्हणतात की चूक झाली आहे ना, मग क्षमा नाही, आता मेकॅनिककडे बाईक ढकलत न्यावी लागेल ना, तेव्हा नियम आणि शिस्तीचं महत्त्व समजेल. तर यानंतर आपण पाहतो की फुलराणी विक्रांतला म्हणते की चला झालं आहे माझं काम, तुम्ही पण निघा आता. विक्रांत म्हणतो की मी थांबतो ना सर, येत आहेत ना. फुलराणी म्हणते की ते येतील तेव्हा येतील, तोपर्यंत तुम्ही बाहेर उभं राहून वाट बघा. तितक्यात अशोक मामा तिथे येतात आणि विक्रांतला बघून खूप खुश होतात आणि त्याच्याजवळ येऊन विचारतात, विक्रांत कधी आलास तू, कसा आहेस. आणि फुलराणीला म्हणतात की याला काही चहापाणी वगैरे विचारलास की नाही. विक्रांत म्हणतो की मीच नाही म्हणालो सर, थोडा घाईमध्ये होतो, ऑफिसला निघालो होतो, म्हटलं जाता जाता तुम्हाला भेटून जावं.
अशोक मामा विचारतात की बाकी बरा आहेस ना तू, आणि ते विक्रांतला बसायला सांगतात. विक्रांत म्हणतो की नाही नको सर, ॲक्च्युली माझं प्रमोशन झालं आहे आणि म्हटलं सगळ्यात आधी तुम्हाला पेढे द्यावे. अशोक मामा त्याचं अभिनंदन करतात आणि म्हणतात की असेच कष्ट कर आणि मोठा हो, तुझ्या आईवडिलांना तुझा अभिमान वाटेल असं काम कर. विक्रांत म्हणतो सर तुम्हीच माझ्या आईवडिलांच्या जागी आहात, मी आज जे काही आहे ते फक्त तुमच्यामुळे, असं म्हणून ते अशोक मामांना नमस्कार करतात. आता अशोक मामा म्हणतात की अरे हे सगळं तुझ्या मेहनतीमुळे झालं आहे, मी फक्त एक कारण आहे. आणि ते पल्लवीला म्हणतात की पल्लवी हा विक्रांत आहे. पल्लवी म्हणते की कधी याआधी बघितलं नव्हतं. विक्रांत सांगतो सर जेव्हा BMCमध्ये कामाला होते तेव्हा ना मी तिथे पिऊन होतो, जेव्हा सरांना असं वाटलं की मी हुशार आहे. अशोक मामा म्हणतात वाटलं नाही, तू हुशार आहेस, तेव्हाच मला वाटलं की तुझ्यामध्ये जिद्द आहे, काहीतरी करून दाखवण्याची तुझी इच्छा आहे, माणसांची पारख माझी सहसा चुकत नाही. विक्रांत सांगतो आणि मग सर माझ्या मागे लागले की अभ्यास कर, परीक्षा दे, आणि या सगळ्यांसाठी त्यांनी पैशाची मदतसुद्धा केली आणि आज त्यांच्यामुळेच मी ऑफिसर झालो आहे. अशोक मामा म्हणतात आमच्या सोसायटीतील वांड पोरांनी तुझा आदर्श ठेवला पाहिजे. तर दुसरीकडे आपण पाहतो की विक्रांतने चुकून त्याच्या चपला सातपुते यांच्या दारासमोर काढलेल्या असतात. सातपुते दरवाजा उघडून बाहेर येतात आणि चपला बघून म्हणतात की माझगावकरांकडे चाललेले आहेत वाटतं, त्या दिवशी माझ्या पोरांच्या चपला फेकून दिल्या होत्या काय. आणि तो मोठ्याने म्हणतो की हा बूट इथे कोणी काढला, कोणाचा आहे हा बूट, असं म्हणून तो बूट हातामध्ये घेऊन अशोक मामांच्या घरात येतो. विक्रांत म्हणतो की हा बूट माझा आहे. सातपुते म्हणतात की मग हा माझ्या दारामध्ये काय करतोय. फुलराणी म्हणते की चुकून काढला असेल तुमच्या दारासमोर, एवढं काय त्यात. सातपुते म्हणतात चुकून, त्या दिवशी माझ्या विद्यार्थ्यांनी चुकून तुमच्या दारासमोर चपला काढल्या तर माझगावकरांनी किती धिंगाणा घातला. आणि ते अशोक मामांना म्हणतात काय हो माझगावकर, आता कुठे गेली तुमची शिस्त, तुमच्याकडे आलेले लोक बेशिस्त असलेले चालतात तुम्हाला, तेव्हा मी काय करू आता ते सांगा. अशोक मामा म्हणतात सातपुते बूट घेऊन जा. तेव्हा सगळेच अशोक मामांकडे आश्चर्याने बघायला लागतात. अशोक मामा मोठ्याने म्हणतात की शिस्त म्हणजे शिस्त. विक्रांत म्हणतो पण सर मला ऑफिसला जायचं आहे. अशोक मामा विक्रांतला मोठ्याने म्हणतात मग अनवाणी जा. विक्रांत म्हणतो की सर मी ऑफिसर झालो आहे. अशोक मामा रागाने म्हणतात तरीसुद्धा शिस्त शिकला नाहीस, तुला शिक्षा झालीच पाहिजे. आणि ते सातपुतेंना म्हणतात सातपुते बूट घेऊन जा. सातपुते म्हणतात अहो माझगावकर काय बोलताय तुम्ही, मी काय करू बूट घेऊन, अहो माझ्या पायाच्या मापाचे सुद्धा नाहीत. मुळात माझा मुद्दा असा आहे की माणसं चुकतात म्हणून प्रत्येक वेळेला टोक काटायचं नसतं, कळलं का, असं म्हणून ते रागाने बूट तिथे फेकून निघून जातात. विक्रांत अशोक मामांना म्हणतो की सॉरी सर. अशोक मामा रागाने म्हणतात की काय सॉरी, मला हे अजिबात आवडलेलं नाही विक्रांत. आणि म्हणतात की पल्लवी याच्या हातावर साखर ठेव. तितक्यात राजबिहारी येतो आणि अशोक मामांना म्हणतो की सर ती पार्किंगमध्ये जी गाडी लावली आहे, असं म्हणून तो गाडीचा नंबर सांगतो आणि विचारतो ती तुमच्याकडे आलेल्या कोणाची आहे का. त्यावर विक्रांत म्हणतो की हो माझी बाईक आहे ती. तेव्हा राजबिहारी म्हणतो साहेब तुम्हाला ती गाडी काढावी लागेल, दुसऱ्यांना गाडी काढायला प्रॉब्लेम येतं, सगळे भडकलेत माझ्यावर, लवकर काढा. अशोक मामा विक्रांतला विचारते ती बाईक तुझी आहे का. विक्रांत सांगतो की हो सर, इथे पार्किंगमध्ये पार्क केली आहे जिन्यासमोर. अशोक मामा विचारतात की तिरकी, एका दिवसामध्ये किती चुका करणार आहेस. विक्रांत घाबरत म्हणतो की सॉरी सर, ते घाईघाईमध्ये झाले. अशोक मामा रागाने म्हणतात की घाई, जगात फक्त घाई तुला एकट्यालाच असतं. अशोक मामांना म्हणते की बाबा फार ओरडू नका तुम्ही, त्याच्या बाईकची हवा काढली आहे. तेव्हा विक्रांत घाबरून विचारतो काय म्हणालात. पल्लवी म्हणते कुठे काय. फुलराणी तोंडाला हात लावून आश्चर्याने पल्लवी आणि अशोक मामांकडे बघत असते. तेव्हा विक्रांत पळतच तिथून खाली जातो. मग पल्लवी आणि फुलराणी मोठ्याने हसायला लागतात आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.